तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये। तर आजचा ब्लॉग हा माझ्या माहेरची यात्रा आहे, तर त्यानिमित्त आहे। तर गावी गेले होते, तर माझ्या सर्व भाच्या ह्यांना पाहण्यासाठी आलेले होते। तर त्यांना खूप आवडतं आम्ही गावाला आल्यानंतर, कारण त्यांना घ्यायला नंबर येतच नाही। तर भरपूर भाच्या आहेत, तर सर्वजण मिळून त्यांचे खूप लाड करतात। तर मला गावाला आल्यानंतर या दोघांचं अजिबात टेन्शन राहत नाही, कारण त्यांना खेळवतात, जेवू घालतात व पाणीही पिऊ घालतात। तर त्यानंतर आदल्या दिवशी आलो होतो, तर यांची उद्याची यात्रेची तयारी चालू होती। तर पहा कशा प्रकारे बाई आहे, तर दोघेजणी लसूण सोलून देत होते व यांची त्यानंतर या तिघांची तर मस्ती कुठेही चालू झाली। तर यांचं मातीत खेळणं चालू होतं। तर यांना इकडे तर काय माती खेळायला गावत नाही, मग गावाला गेल्यावर सर्व कसूर काढतात। तर डायरेक्ट आंघोळच करत होते तिघंजणं मातीची। त्यानंतर तात्या व त्यांचे काही मित्र मिळून अशा प्रकारे गावात देवाची लग्न लागल्यानंतर प्रसाद वाटप करतात। तर तोच आमच्या घरी चुलीवरती ह्या वर्षी बनवलेला होता, कारण गॅस तर काही आता मिळत नाही, त्यामुळे सर्वांनी मिळून चुलीवरती बनवला होता व आम्ही सर्वजण मिळून इथे घरच्या घरीच पॅकिंग करत होते। तर आमच्या घरी तर भरपूर अशी माणसे आहेत व आम्ही सर्व व भाच्या तर आहेत, तर आम्ही सर्वजण मिळून 12 वाजेपर्यंत सर्व जे प्रसाद आहे तर तो पॅकिंग केलेला होता। तर खूप अशा प्रकारे एकत्र काम करायला खूप मजा येते। कधी एवढं काम पूर्ण झालं तेही आम्हाला गप्पा मारत कळलेलं नाही व या तिघांचं तर काही मस्ती चालूच होते। तर सर्वजण पॅकिंग करून झालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी छान अशी गावाकडची सकाळ, कोणाकोणाला गावाकडची अशी सुंदर अशी सकाळ आवडते। तर आज तर काय सुरुवात लवकर झालेली होती, कारण पुरणपोळीचा स्वयंपाक लवकर आवरून गावात जायचं होतं, त्यामुळे चुलीवरतीच केलेला होता। पण दरवर्षी आमचा पुरणपोळीचा स्वयंपाक चुलीवरतीच असतो, पटपट असा उरकला जातो। भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे पटपट असा चुलीवरतीच केलेला उरकतो। तर माझं 7 ते 8 वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक इथे रेडी होता। तर फक्त पोळ्या लाटायच्याच बाकी होत्या, कारण हे तिघे जर उठले तर अजिबात काही काम करून देत नाही, त्यामुळे सकाळी लवकर अगदी 5-5:30लाच इथे पुरणपोळीच्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती। छान अशी कटाची आमटी बनवलेली होती, अगदी चविष्ट अशी झालेली होती, सर्वांना खूप आवडली। हिरवीगार अशी कोथिंबीर व अशा प्रकारे छान असा कट आलेला होता व चुलीवरची चव तर काय विचारूच नका। तर आत्ता तरी गॅसमुळे चुली पेटवतात, पण आमच्या दरवर्षी चुलीवरतीच स्वयंपाक असतो व पाट्यावरतीही पुरण वाटून घेतलं। तर यावर्षी पारंपरिक पद्धतीचा स्वयंपाक झाला असं म्हणता येईल। तर तिथं भाच्याची तर लुडबुड चालूच होती पुरण खाण्यासाठी। त्यानंतर छान अशा आईने अशा पुरणपोळ्या बनवलेल्या होत्या। तर आई खूप छान अशा पुरणपोळी करते, तर दरवर्षी लाटायचं काम फक्त तिच्याकडे असतं, तर बाकीचे सर्व काम माझ्याकडं व वहिनीकडं असतं। तर आम्ही सर्वांनी मिळून छान असा पुरणपोळीचा खूप मोठा स्वयंपाक केला। त्यानंतर छान असं रेडी होऊन आम्ही गावात देवीच्या पाया पडण्यासाठी व ओटी भरण्यासाठी गेलेलो होतो। तर सर्वांनी मिळून छान आवरून गावामध्ये निघालेलो होतो। यांची तर जागा फिक्सच असते, यांना कधीही कुठेही जा तरी पुढे बसायचंच असतं व दाजीला तर काही मध्येच बसायचं असतं। त्यानंतर सर्वजणांनी मिळून इथे आमची ग्रामदेवी आहे, तर तिची ओटी भरण केलं। तर दरवर्षी मी ही ओटी भरण करते व सवासणीही घालतो। तर गावातील सर्वच जण मिळून ओटी भरण व सुवासनीचा कार्यक्रम असतो व आम्हाला थोडा यावर्षी लेट झाल्यामुळे गर्दी खूप कमी होती, नाही तर भरपूर अशी गर्दी असते। लाईन लावूनच पाया पडण्यासाठी दर्शन घ्यावे लागतं। आमचं मंदिर खूप छान व अगदी प्रशस्त आहे। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर तुम्हाला मंदिर दिसेलच। त्यानंतर या तिघांनाही पाया पडण्यासाठी तिथे घेतलेलं होतं, तर त्यांचं काही तर ओटी भरण्यावरचं खारीकच उचलून घ्यायची होती। तर दाजीला तर काही सांगायला लागत नाही, लगेच पाया पडतो। तर त्यानंतर खालचे तर देव हे सोडतच नव्हते, सारखंच डोकं ढेकून पाया पडत होते। घरी आल्यानंतर सर्वांनी मस्तपैकी पुरणपोळीवरती ताव मारला, तर सुवासनी बसवल्या होत्या। नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा।